नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट। आज दिनांक 5 मे 2026 रोजी नांदुरा तालुक्यात ग्रामपंचायत अवधा बुद्रुकमध्ये कथित भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू। नांदुरा तालुक्यातील अवधा बुद्रुक ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार व गैरव्यवहार प्रकरणी आज मोठा स्फोट झाला असून संतप्त ग्रामस्थ व सदस्यांनी पंचायत समिती नांदुरा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे। या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर सुरू झालेल्या या आंदोलनात ज्ञानदेव ठाकरे, सीमाताई ठाकरे, सदस्य निलेश इंगळे आणि सदस्य सुदर्शन काटकर हे उपोषणाला बसले असून गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे। उपोषणकर्त्यांनी ग्रामपंचायत कारभारातील गंभीर अनियमितता उघड करत दिव्यांगांसाठी असलेला निधीच हडप केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे। पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निधी न मिळाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यासोबतच ग्रामपंचायतीअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। कामे कागदावरच पूर्ण दाखवली, प्रत्यक्षात मात्र दर्जाहीन आणि अपूर्ण आहेत, असा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। या सर्व प्रकरणाची तात्काळ स्पॉट तपासणी करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान उपोषण सुरू होताच प्रशासनाची धावपळ वाढली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। मात्र अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी संघर्ष तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे येत्या काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नमस्कार। नमस्कार। ठाकरे राहणार आज 12 वाजता बसलेलो आहोत। त्याच्या अगोदर आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये भरपूर मान्य केलेलं आहे, पण आजपर्यंत आम्हाला एकही उत्तर मिळालेलं नाही। पंचायत दिलेला आहे, आपला प्रथम अपील पण केली आहे। अपील नंतर त्यांना आम्हाला एक पत्र दिलं किंवा ग्रामपंचायत स्थळावर तुम्हाला माहिती मिळेल, पण ग्रामपंचायतीने सुद्धा आम्हाला आजपर्यंत कोणतीच माहिती दिली नाही। ग्रामपंचायत सरपंचांनी जो घोटाळा केला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सरपंचांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे आणि त्या घोटाळ्याची सविस्तर चौकशी व्हावी अशी आमची प्रशासनाला मागणी आहे। कोणत्या प्रकारे घोटाळा झाला? 15 हेक्टर अर्जामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे। दलित वस्तीमध्ये टाकलेले जे रोड आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचे टाकलेले आहे आणि जो स्वच्छ भारत मिशनचं जे काम झालेलं आहे त्याचं एकही साहित्य आजपर्यंत गावात उपलब्ध नाही। आजपर्यंत 5% निधीमधून एकही म्हणजे निधीमधून त्यांनी आजपर्यंत कोणालाही वाटप केलेली नाही। तुमचं म्हणणं सविस्तर असं आहे की जे अपंगांना निधी आलेला होता तो दुसऱ्यांना दिला आणि अपंगाला दिला नाही। याबद्दल आता पुढे कुठे जाणार तुम्ही? पुढे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊ आणि तिथे उपोषणाला बसू। यावर त्यांची अपेक्षा तुमच्या कोणत्या? आम्हाला सविस्तर म्हणजे अहवाल देणे आणि ज्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर कठोर कारवाई करू, हेच आमची मागणी आहे।